9/11 तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मला आठवतं BBC मी बघत होतो तेव्हा त्यांनी खाली लिहिलं होतं की हे फिक्शन नाही, सायन्स फिक्शन, हे घडतंय बरं का. ते घडणारा माणूस तुम्ही काय म्हणजे मला कसं होतं ते दृश्य असं आहे की ते टावर्स पडतायत, हो 2,500 लोकांची, त्यातले काही 1200 लोकांची प्रेत, काही लोकांनी तर हात धरून उड्या मारल्यात ना वरून शेवटचं, कारण लिपच जात नव्हत्या खाली. ते अख्खा एवढा मोठा डोलारा कोसळतोय आणि त्या बॅकग्राऊंडवर आम्ही आपले सगळे आमच्या कंपन्यातले कोण कुठे त्याचा याचा एक लेखाजोखा घेत असताना माझा एक मित्र म्हणतो की तुझ्याकडे आता किती पैसे असतील बरं स्पेअर, तर मी म्हटलं असतील ना. तर मला वाटलं याला काहीतरी शेवटी मदत, आपण त्या देशात राहतो, त्या देशात पैसे कमवतोय. म्हटलं अरे नक्की काय, आपण काय करायचंय. तो म्हटलं तर मी गेल्यावर अजून 10 जणांना फोन करतो, एक 2 मिलियनचा आपण जरा एक उभं करू कार्पो, जरा फंड असा. म्हटलं नाही चांगलं आहे, मी देतो माझ्या 70-80 हजार तर असतील माझ्याकडे आणि आपण ते उभं करू. म्हटलं काय करायचं आहे. तो म्हटलं हे डिझास्टर प्लॅन बनवणाऱ्या कंपन्यांना यांची आपण स्टॉक घेऊ, कारण जेव्हा वॉरसीट सुरू होईल तेव्हा ते विल सोअर. म्हणजे आत्ता मी टाकले समजा आपण 2 मिलियन, तर वी कॅन गेट इझिली 20 मिलियन इन अ इयर्स टाईम आणि वी विल बी रिच. म्हणजे आपल्याला असं एक ठाप असं होतं ना की अरे विजेचा धक्का आहे. म्हणजे एखाद्या नेटफ्लिक्समधली सिरीज बघताना आपण जे हलतो तर हा समोर हा रोजचा मित्र आहे, रोजचा भेटणारा, काम करणारा, अतिशय सज्जन माणूस आहे. मॅलिस नाही, माफिया नाही, काही नाही, त्यात कुठलेही गुण नाहीत किंवा काही चोर मारा करतो असं काही ना, साधा अमेरिकन सज्जन माणूस आहे. पण मला त्याचं ना तिथे मला दाक्षेक सांगितलं की याला असं ओरिएंटेशन कसं असू शकतं. आणि मला ना सगळ्यात शॉक बसला तो आणखी शनिवारी, ते मंगळवारी घडलंय. शनिवारी त्या रस्त्यांवर युनायटेड वी स्टँड असं लिहिलं, 2 ट्विन टॉवर आणि त्यात विमानं घुसलेली, असे टी-शर्ट विकायला होते. त्यांनी प्रॉडक्ट आणलं, मर्कंडाईज केलं. हा म्हणजे त्यांनी एका देशावर पर्ल हार्बर नंतरचा प्रचंड त्याचं एवढं त्यांनी कमोडिटायझेशन केलं. तर मला असं सगळं हल्लं आपलं की असं आपण करू का. लाल किल्ल्यावर हल्ला झाला, संसदेवर झाला, आपण ते टी-शर्टवर त्याचे काही फोटोग्राफ विकायला काढू का, किंवा आपण असं करू का. पण ही नॉर्मल माणसं अशी का वागतात, हा त्या पुस्तकाचा खरा ट्रिगर पॉईंट आहे. अच्छा, वाय पीपल थिंक दिस वे. म्हणजे याचा अर्थ ही अर्थसूत्र एवढी बळकट आहेत. मग मला आठवलं भीष्मच म्हटलं होतं की हो आपल्याच महाभारतात अर्थस्य पुरुषोदासा. आपण विसरलो, जग नाही विसरलं, अमेरिका तर नाही विसरली. ते अर्थ जे असेल त्याच्या हातात अर्थकारण तो खरा, बळी तो कानपिळी, जिसके हाती लाठी उसकी बहस. आणि ती खऱ्या गोष्ट आहे. मी 9/11 मध्ये बिन लादेनचा काहीच संबंध नाही. हे जेव्हा मला कळलं, जेव्हा लक्षात आलं, मी म्हटलं हे तर खणलंच पाहिजे. असं कसं, तुम्ही अमेरिकन सैन्य उतरलं ना अफगाणिस्तानात बिन लादेन करता, त्याचा काहीच संबंध नाही, त्याचा 9/11शी सुताराम संबंध नाही. आणि हे लोकांना खोटं वाटतं, कारण मीडिया आहे ना, 572 चॅनलमधले 400-450 चॅनलवर यांची मालकी आहे, ज्यांनी हे सगळे घडवतात त्यांची. ते तुमचं ब्रेनवॉश करतात. इंजिनिअरिंगचं काम आहे ना. ते मी असे कॉलम काढले 2010 ते 20 ते 30 ते 40, 10 वर्षात काय घडलं, अशा घटना लिहिल्या. तर आपलं इंजिनिअरिंगचं कसं असतं, दे से यू आस्क 10 क्वेश्चन 10 टाइम्स वाय टू गेट वाय देन यू गो टू द रूट कॉज. तर ते हे का घडलं असेल, अच्छा मग हे का घडलं असेल, याने असं का केलं, हा का त्याला असं लिहिलं. हे जेव्हा ते होते काही नावं यायला लागली ती कॉमन होती. ते सूत्रधार आहे, रॉकफेलर, रॉकफेलर, मॉर्गन्स, सोरोस ते धाकटी पाती त्याची, किसिंजर, बुश फॅमिली इज अनदर मॅलिस फॅमिली. किसिंजर हा माणूस केवढा आहे, 100 वर्ष जगला. त्याने अमेरिकेचे 11 प्रेसिडेंट ठरवले, पॉलिसी ठरवली फॉरेनची. अनाथ मुलगा आहे. डेव्हिड रॉकफेलरने त्याला उभा केला, कॉन्सिल फॉर फॉरेन रिलेशनमध्ये त्याला काम दिलं. त्यांनी ती संघटना कुठे नेली, डीप स्टेटचा तो जनक आहे. आणि केवढा माणूस, कसा थंड माणूस, काय इथे काय चालतं ना, नोबेल प्राइज घेऊन गेला. आणि हो, आणि शांततेचं 6,000 सैनिक व्हिएतनामला मरून त्याला. म्हणून मी म्हणतो ना, माझं हे स्पष्ट मत आहे, मी काल पण भाषणात, नोबेल ऑस्कर हे नाही, हे सगळे मॅनेज धंदे.